नमस्कार. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी, कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक मोठी घोषणा केली आहे. ज्या शेतकऱ्यांना एक चालू बिल जरी भरलं तरी देखील त्याची वीज कापली जाणार नाही, अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. ते अकोल्यातील अकोट गाडीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते आणि फडणवीसांच्या या घोषणेनं राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कुंदन जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. कुंदन, उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेली ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची घोषणा या संदर्भात मी आपल्याकडून जाणून घेणार आहे. तत्पूर्वी आपल्या प्रेक्षकांना आपण पुन्हा एकदा या संदर्भातली माहिती देऊयात. राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी आपण यावेळेला पाहतोय, कारण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा केलेली आहे. या घोषणेनुसार एक जरी चालू बिल भरलं तरी देखील शेतकऱ्यांची वीज कापणार नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येनं, लाखोंच्या संख्येनं असलेल्या आपल्या शेतकऱ्यांना त्याचा दिलासा मिळणार आहे. कुंदन जाधव यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले आहेत, अधिक माहिती देतात. कुंदन, राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी अशा प्रकारची घोषणा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेली, काय म्हणतात उपमुख्यमंत्री? बरोबर आहे. हा शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासाच म्हणावा लागेल, कारण की मोठ्या प्रमाणात सध्या वीज बिल कापणी सुरू आहे आणि त्यामुळं शेतकरी तसं झाले. सध्या रब्बी हंगाम सुरू आहे आणि याला पाण्याची गरज शेतकऱ्यांना फार महत्वाची असते. पण अशाच वेळी आता वीज बिल न भरल्यामुळं वीज कनेक्शन कापल्या जातात. त्यामुळं त्रस्त शेतकऱ्यांना आता हा दिलासा म्हणावा लागेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आताच घोषणा केलेली आहे की शेतकऱ्यांचं वीज बिल एक जरी भरलं गेलं किंवा चालू बिल जरी भरलं गेलं तरी त्यांचं वीज कनेक्शन कापल्या जाणार नाही. ही मोठी घोषणा म्हणता येईल. बरोबर आहे कुंदन. मात्र न्यूज 18 लोकमत देखील सातत्यानं पाठपुरावा केलेला होता. अनेक शेतकऱ्यांची वीज बिलं जी आहेत ती किंवा वीज कनेक्शन जे ते तोडण्यात आलेलं होतं आणि त्यांना देखील त्यामुळे आता निश्चितच दिलासा मिळणार. न्यूज 18 लोकमतनं अशा शेतकऱ्यांची बाजू लावून धरलेली होती आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्र्यांनी मात्र या संदर्भात सगळ्यात मोठी घोषणा केलेली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवरच कर्नाटक सरकारनं आक्षेप घेतलेला आहे. संसदच 2 राज्यांच्या सीमांबाबत निर्णय घेऊ शकते आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाला निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचं म्हणत तसा अर्ज न्यायालयामध्ये करण्यात आलेला आहे. मात्र या अर्जावरती महाराष्ट्र सरकारनं आक्षेप घेतलेला आहे. 2014च्या एका ऑर्डरला रिकॉल करण्यासाठी हा अर्ज करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा अर्ज फेटाळून लावला जाईल असा विश्वास या सुनावणीतले वकील ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव यांनी व्यक्त केलेला आहे. दरम्यान आज खंडपीठामध्ये न्यायमूर्ती उपस्थित नसल्यानं सुनावणी लांबणीवर पडण्याची देखील शक्यता आहे. उपस्थित केलेला आहे. त्याचप्रमाणे आपण स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1956 सेक्शन 7 आणि सेक्शन 8 तसेच बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट सेक्शन 3 ज्याप्रमाणे हा बाउंड्रीज डिमार्केट झालेल्या आहेत, हे सेक्शन्स आपण चॅलेंज केलेले आहेत. मग हे सेक्शन्स असे दाव्यामध्ये चॅलेंज करता येतील का नाही, हा एक मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे. यामध्ये आपली केस चांगली आहे. हा अर्ज निश्चितच सुप्रीम कोर्ट फेटाळून लावेल आणि हा आपला दावा पुढे सुनावणीसाठी लागेल आणि एव्हिडन्स रेकॉर्डिंग वगैरे होऊन फायनल आर्ग्युमेंट्स यामध्ये होतील. तर वकिलांची प्रतिक्रिया तर आपण पाहिली. त्यानंतर ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी या संदर्भातल्या आणखी अपडेट्स देतात. ज्ञानेश्वर, एका बाजूला जतवरती वक्रदृष्टी तर दुसरीकडे मात्र सीमा भागाबाबत सुरू असलेल्या कर्नाटक सरकारनं थेटपणे आक्षेप घेतलेल्या न्यायालयाच्या सुनावणीवरच काय यावेळेला पुन्हा एकदा अर्ज करताना दावा करण्यात येतोय कर्नाटक सरकारकडून? सीमा प्रश्नाबाबत जी आहे ती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. मात्र एकूणच या सुनावणी बाबत सुद्धा आहे ते कर्नाटक सरकारनं आक्षेप घेतलेला आहे. कारण महाराष्ट्र सरकारचा दावा आहे तो या सीमा भागावरती आहे, तो प्रामुख्याने दिसून येते आणि या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा कल सुद्धा आहे तो या ठिकाणी दिसून येते. त्यामुळे कर्नाटक सरकार कुठंतरी आता बॅकफूटवरती आल्याचं पाहायला मिळते आणि एकूणच या संदर्भातले आक्षेप आहेत ते कर्नाटक सरकारकडून आहे ते वारंवार सर्वोच्च न्यायालयामध्ये नोंदवण्यात येतं. आता तरी सर्वोच्च न्यायालयाला त्या एकूणच सुनावणी घेण्याचा अधिकार आहे का, अशा पद्धतीचा सवाल करत एक अर्ज सुद्धा आहे तो कर्नाटक सरकारनं न्यायालयामध्ये दाखल केलेला आहे. मात्र या अर्जावरती सुद्धा महाराष्ट्र सरकारने तीव्र असा आक्षेप घेतलेला आहे. तो अर्ज फेटाळून लावावा अशा पद्धतीची मागणी आहे ते एकूणच केल्याचं पाहायला मिळतं. खरं तर महाराष्ट्र सरकार आता पुन्हा एकदा सीमा प्रश्नाबाबत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि हा
एकूणच निकाल आहे तो कर्नाटक सरकारच्या विरोधात लागण्याची शक्यता आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि महाराष्ट्र सरकार आपलं पारडं जड आहे ते कायम ठेवताना पाहायला मिळते आणि यातूनच हा आक्षेप आहे तो कर्नाटक सरकारकडून घेतला गेल्याचा एकूणच प्रकार आहे तो दिसून येते आणि कर्नाटक सरकारच्या विरोधात तिथले विरोधी पक्ष सुद्धा आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे मुख्यमंत्री बोमई आहे ते वारंवार आहे ते महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रकार करताना आपल्याला पाहायला नक्कीच मिळतात. म्हणजे एकंदरीतच सीमा प्रश्न जो आहे सीमावाद जो आहे तो आणखी पेटणार आहे कारण दावे प्रतिदावे पुन्हा एकदा या संदर्भातले सुरू झालेत. धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्नावरून राजकारण तापलेलं असताना आता कर्नाटकनं नवी कुरापत काढलेली आहे. सांगलीतल्या जत तालुक्यावरती दावा सांगण्याचा कर्नाटक सरकार गांभीर्यानं विचार करतंय असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विधान केलं. जतमधील 40 गावांच्या ठरावाचा महाराष्ट्रानं गांभीर्यानं विचार करावा असंही बोम्मई म्हणालेत. पाण्याच्या मुद्द्यावरून सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील 40 गावांना कर्नाटकात सामील व्हायचं असल्याचा गौप्यस्फोट कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेला होता आणि त्यानंतर आता त्यांनी हे मोठं विधान केलंय. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जत तालुक्यावर कर्नाटकनं वक्र दृष्टी टाकल्याचं स्पष्ट होत आहे. कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचं सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपच्या नेतृत्वाखाली एक मिंधे सरकार आहे. कोणाला मुंबई तोडायची आहे, कोणाला महाराष्ट्राची गावं आणि जिल्हे तोडायचे आहेत. अशा तऱ्हेने महाराष्ट्र कुरतडण्याचं काम गेल्या 3.5 महिन्यापासून जोरात सुरू आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री अशा तऱ्हेची भूमिका घेत असतील ती भूमिका निश्चितपणे चुकीची आहे. त्या भूमिकेचा एक निषेध करतो. महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्यामध्ये जी 40 गावं आहेत ती 40 गावं महाराष्ट्राची आहेत, आमची आहेत, आमची राहणार आणि अशा तऱ्हेचं वक्तव्य करायचा प्रयत्न केला. आता भविष्यातल्या कालखंडामध्ये आम्ही सर्व महाराष्ट्रातली मराठी माणसं आमची शिवसैनिक आम्ही रस्त्यावरती उतरू आणि वेळ पडली तर कर्नाटकच्या सीमा हद्दीपर्यंत जाऊ आणि ज्यावेळेला जत तालुक्यातली ही गावं घेण्याचा प्रयत्न केला तर जत तालुक्याच्या सांगलीच्या पाठीशी आम्ही समोर महाराष्ट्र उभा राहील. शिवसेना उभी अशी माझी निश्चितपणे भूमिका आहे. मंत्र्यांची सुद्धा आपण नियुक्ती केलेली आहे. त्या विभागातील काही प्रश्न असतील, काही विषय पेंडिंग असतील तर ते सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. आणि तुम्हाला माहितच असेल की आत्ताचे जे आपले मुख्यमंत्री आहेत नामदार एकनाथ शिंदे साहेब यांनी सीमा आंदोलनामध्ये तुरुंगवास भोगलेला आहे. ते स्वतः त्या आंदोलनामध्ये